नमस्कार. आपण ऐकूयात आता परिशिष्ट मधील अभंग हरिपाठाचे आणि त्याचा श्लोकही ऐकूयात. अभंग पहिला. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी गेल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ओम अश्विनी कुमाराभ्याम नमः. चहुवेदी जाण साईशास्त्र कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घन धाट हरी दिसे. ओम यमाय नमः. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. ओम अग्नेय नमः. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसोनी दैवत प्रसन्न त्वरित, उगा राहे निवांत शिणसी वाया. सायासी करीसी प्रपंच दिननीशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. ओम ब्रह्माणे नमः. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विण देव न कळे निसंदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत दिल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. ज्ञानदेवे दांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. ओम चंद्रमेसे नमः. साधुबोध झाला नुरोनिया तो ठेला, ठाईची मुरला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंखीला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. ओम रुद्राय नमः. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही जसी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसे दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वांघटी पूर्ण एक नांदे. ओम आदित्याय नमः. संतांचे मंगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा रामजप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधीजे. नामामृता गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. ओम बृहस्पतये नमः. विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तयात कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ज्ञान, नामपाठ मौन प्रपंचाचे.
ओम अनंत जागाय नमः. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरी विण धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ओम पितृभ्यो नमः. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूत बाधा भय त्याचे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. ओम भगवते नमः. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करीसी जना. भावबळे आकळे येरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. ओम अर्यण नमः. समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैतबुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमः. नित्य सत्यमीथ हरिपाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. ओम त्वष्ट्रे नमः. एक नाम हरी द्वैत नाम दूरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, क्षमादमावरी हरी झाला. सर्वांघटी राम देहोदेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिली या जन्मा मुक्त झालो. ओम वायवे नमः. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेशी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवा नामे रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. ओम इंद्राग्निभा नमः. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्ये तपन्नीला अनमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. ओम मित्राय नमः. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही. तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळही पडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ.
ओम इंद्राय नमः. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविण धर्म वाउगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियेले. ओम निरतये नमः. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची. अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया कर्म हरिविणे नेम नाही तुझ्या. ओम अद्भ्यो नमः. काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्वा दोषा हरण जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जिव्हा या नामाची उपमा त्या देवाची कोण वाणी. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ओम विश्वेभ्यो देवेभ्यो नमः. नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयांजवळी. नारायण हरी भुक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या. हरिविण जन्म तो नरकाची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे. ओम विष्णवे नमः. 753 दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ येथे काही कष्ट न लागती. अजपा जपणे उलट प्राणांचा तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमी येला. ओम गंधर्वेभ्यो नमः. जपतप कर्म क्रियानेम धर्म सर्वांघटी राम भावशुद्ध. न सोडी हा भाव टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी. जातवित्त गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. ओम वरुणाय नमः. जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते जीव जंतूसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. ओम अजैकपादाय नमः. एकतत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचिसी सद्गद जपे आधी. नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी झणी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. ओम अहिर्बुद्ध्याय नमः. सुख सर्व गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्धघडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिवीण. नाममंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरुनी राही. निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी इंद्रियांच वडी लपू नको.
तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. ओम पूष्णे नमः. इथेच आजचा आपला भाग आणि आपलं हे पुस्तक स्तोत्रमंत्रांचं आपण पूर्ण करणार आहोत. परंतु त्यानंतर आपल्याकडे त्यांनी एक माहितीपत्रक पाठवलेलं आहे, आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प. ते आपण ऐकणार आहोत. परमपूज्य गोलोकवासी डोंगरे महाराज यांच्या प्रेरणेने गोरक्षण गोसेवेच्या कार्याला सुरुवात. कत्तलीपासून गोवंश रक्षणासाठी सक्रिय. जैन साध्वी प्रीती सुधाजी मसा यांच्या मार्गदर्शनात पुनर्जागरण. कसायांकडून कत्तलीसाठी नेला जाणारा गोवंश सांभाळण्याचा प्रश्न आला तेव्हा आदर्श संस्कार मंडळ या नावाने प्रत्यक्ष गोसेवा कार्याला 1993 साली महावीर जयंतीच्या दिवशी प्रकल्पाचा शुभारंभ. गोवंशाचे महत्त्व जे पूर्वी भारतीय समाजात सहज स्वाभाविक होतं, पण कालांतराने त्याचं विस्मरण झालं, त्याविषयी पुनर्जागरण करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील गोविषयक धार्मिक वैज्ञानिक संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार. जिल्ह्यातील प्रत्येक गावी सक्रिय गोसेवक चमूंचं गठन. गायींचं महात्म्य लक्षात यावं म्हणून स्वर्गीय नाडपे काका, स्वर्गीय गौरी शंकरजी माहेश्वरी, स्वर्गीय राजवैद्य रेवा शंकरजी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पंचगव्य औषधांचं रीतसर निर्माण करणारी भारतातली पहिली संस्था गोमयाचं महत्त्व लक्षात घेऊन त्यापासून अंगराग म्हणजे साबण, कंपोस्ट खत, धूप, मंजन इत्यादी बनवण्यास प्रारंभ. माननीय मोरोपंत पेंगळे यांच्या प्रेरणेने देशभरातील कार्यकर्त्यांनी प्रकल्पावर येऊन उपरोक्त विषयांचं प्रशिक्षण घेऊन आपापल्या स्थानी निर्माण केलेल्या गोशाळांची संख्या 300हून अधिक आहे. जीवजंतू कल्याण बोर्ड भारत सरकारकडून देशभरातील 5 गोशाळांना मॉडेल गोशाळा म्हणून मान्यता, त्यापैकी ही एक गोशाळा. पश्चिम विदर्भातील तालुकानिहाय आणि जिल्हानिहाय गोसेवकांच्या संमेलनाचं आयोजन. कीर्तनाच्या माध्यमातून गोसेवेच्या महत्त्वाची जाणीव करून दिली जावी म्हणून प्रकल्पावर 3 कीर्तनकार संमेलनं झाली आहेत, ज्यामध्ये 400पेक्षा जास्त कीर्तनकार उपस्थित होते, ज्याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात जाणवतो. अन्न आणि औषध विभागाकडून मान्यताप्राप्त 36 औषधांची आणि काही दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंची निर्मिती आणि याचं निःशुल्क प्रशिक्षण. गांडूळ खत, कंपोस्ट खत, जैविक कीटक नियंत्रक, जैविक द्रव्यांचं शेतीमधील वापरासाठी निर्माण आणि ते बनवण्यासाठी निःशुल्क प्रशिक्षण. गोरक्षण कार्यात सहकार्य होण्यासाठी विदर्भस्तरीय अधिवक्ता म्हणजेच वकील संमेलन. आत्तापर्यंत संस्थेने 500हून अधिक कोर्ट केसेस लढवलेल्या आहेत. 8 गोवंशापासून प्रारंभ झाला. आत्तापर्यंत 4000हून अधिक गोवंश कत्तलींपासून वाचवला गेलेला आहे, जे पुढे नैसर्गिक जीवन जगले. सध्या संस्थेच्या 3 शाखांमधून 2300च्या जवळपास गोवंशाचं संगोपन. धर्म, आरोग्य, कृषी, पर्यावरण आणि अर्थकारण या गोष्टी साध्य करण्याचं मुख्य साधना गोसेवा ही जाणीव निर्माण करण्यासाठी यथासंभव प्रयत्न. गो आधारित कृषीच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामविकास साधण्यासाठी कृषी प्रशिक्षण केंद्र निर्माण. प्रकल्प मार्गदर्शक परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज म्हणजेच आचार्य किशोरजी व्यास. परमपूज्य स्वामी श्री सवितानंदजी महाराज. ह.भ.प. संजय महाराज पाचपोर. संस्थेचा पत्ता आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प, सौ शा वा नाईकवाडे गोसेवाधाम, रामनगर, अकोला. संपर्क सचिव प्राध्यापक विवेक जगदीश बिडवाई. व्यवस्थापक श्री रमाकांत भोपळे. मुख्य शाखा म्हैसपूर फाटा, वाशिम रोड, अकोला. शाखा हुडी मंदिर, आलेगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला. शाखा सावरगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला.
इथेच आपण हे पुस्तक आपलं संपवणार आहोत.